हा फक्त एक किल्ला नव्हे, हा राजगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. इथे प्रत्येक दगडामध्ये धैर्य, त्याग आणि स्वराज्याच्या जन्माचा साक्षीदार आहे. आज मी फक्त डोंगरावरून ट्रॅक करत नव्हे, मी इतिहासातून चालत आहे. चला हा प्रवास सुरू करूया. तर आत्ता वाजले 8:30 आणि आत्ता आपण आहे राजगडच्या पायथ्याशी पार्किंग एरियामध्ये. इथं पार्किंग एरियाशिवाय 50 रुपये पर गाडीला आहे. इथं तुम्ही दिवसभर गाडी लावू शकता. जर पुढं नाश्ता पाणी करायचं असेल तर हॉटेलची पण सुविधा आहे. आणि आपली गाडी बघू शकता आत्ता लावली आणि आत्ता आपण थोडंसं एक चहा पिऊन ट्रेकला चालू करणार आहोत. तर तुम्ही इथं रात्रीची पण ट्रॅकिंग करू शकता. टेंट वगैरे राहण्याची सोय आणि बघू शकता सीन बघू शकता कसं सूर्याची किरणं आल्यात एक नंबर. आणि इकडे बघा ही एक मच्छी आहे दिसते का. आणि आपल्याला आता सरळ ट्रॅक करायचं आहे. आता आपण चहा पिऊन मग आपण ट्रॅकिंग करायला चालू करू. सो आत्ता आपण 8:45ला बरोबर गड चढायला चालू केला आहे. आणि किती वाजता पोचतो वरती बघूया गडावरती. आणि इथून आहे प्रवेश. हे काही सूचना वाचा आणि मग जावा आणि हे जरा पालन करा. काही गडाची माहिती. आणि खाली आहे बेस्ट पुढं दिसतो तोरणा. आणि आता आपण चढतोय वरती. बाकी आपला दादा थांबला इथं जमून गेला. पण वरती काय चढणार तो. चढेल. आणि बाकी आता अर्धा झाले चढून आपलं आणि अर्धा अजून बाकी आहे. बाकी आपली 2 मंडळी पुढे चालल्यात. आता वाजत 9:10 आणि खाली बघा तुम्ही पार्किंग दिसते आपली. आपण बरोबर मिड पॉईंटला आलो आता दिसते. आता मिड पॉईंटला आलं तर बघू पाली दरवाजेपर्यंत किती वेळ जातो आपण. इथं आलो आपण 20 मिनटात. तर पुढे बघू किती मिनटात जातो. ह्याला आता राजगड हा फक्त इतिहास नव्हे, तो आपण कोण आहोत त्याची आठवण करून देते. तर आता आलं पण पाली दरवाजापाशी. तरी आहे तटबंदी पाली दरवाजा. तर इथं आलं का असं वाटतं की आपण वरती आलं. पण छुपा दरवाजा इथं बघा. इथून असं आलं की तिथून त्या पायरीने मग तिथून दरवाजा दिसतो. म्हणजे टेक्निक बघा किती आहे. तर पुढं दिसतं ते पाली दरवाजा आहे. बाकी हा दरवाजा पाली दरवाजा आहे. आणि ही वरती तटबंदी पण आहे. तर आत्ताला 9:56 मिनटं ऑलमोस्ट 10. तर आता पण पाली दरवाजापाशी आहे. ऑलमोस्ट 6 तासात आपण उभं राहिलो. दरवाजातून प्रवेश केला मला काही असा पैसेच नाही. तर बाकी आता आपण किल्ल्याच्या वर पोहोचलेलं आहे. बाकी थोडाच राहिला आहे. आणि पुढचा व्ह्यू बघा. बाकी किल्ला अजून थोडा राहिला आहे वरती चढायचा. बाकी मेन दरवाजा इथं आहे. आणि आम्ही खासपूस झालो. जय श्री मित्रांनो. जर आता आम्ही तुम्हाला दाखवतो एक दरवाजा आहे की तो एकदम मस्त दिसतो. तो हा वाला दरवाजा आहे पाली दरवाजा. ठीक आहे. पण बघा जर तुम्ही इथून असं चढत आले तुम्हाला वाटतं की हा दरवाजा आहे. असं वाटतं की आपण पोचलो. पण नाही. इथून असं येऊन इकडे जाऊन मग जिथं आपण उभे आहे तो दरवाजा हा वाला दरवाजा आहे. त्याची राखण करायला बघा मावळ्यांना अशा प्रकारे निवासस्थान बनवलं होतं. इथं मावळे बसायचे. गडांचा राजा, राजांचा गड हा आहे राजगड. हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात एक ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे.
तो सह्याद्री पश्चिम घाटात पर्वती रांगावर उंचावर आहे आणि हा राजधानी रायगडला हलवण्यापूर्वी जवळपास 26 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. मागच्या वेळेस आम्ही आलतो ना तेव्हा इथं आम्ही शंकरपाळ्या झाले होते. पाण्याची बॉटल दे ना, प्रतीकला विचार कुठे अरे हा काय हमें डॉगीशी पाहिजे काय डॉगीशी पाहिजे लुक द्या. ओके तिकडे जातं की नाही आपल्याला लागतो राजवाडा. तर अवशेष तुम्हाला बघायला मिळेल. पण आता नाही जाणार टेंटमध्ये सगळीकडे टेंट लावले आहेत. महादेवाचं मंदिर आहे. बम बम बोले चाललंय पद्मावती देवी मंदिर. थोडं टाईट करायला पाहिजे. असं ब्लॉकमध्ये तर तुमच्या समोरच आहे पद्मावती तलाव. तुम्ही पद्मावती देवी मंदिरातून सरळ सरळ आल्यावर तुम्हाला समोरच लागतं पद्मावती तलाव. तर हा गुंजवणी दरवाजा आहे, तिकडून आलेला आहे. इकडून पण स्ट्राईक होतो, पण शक्यतो नॉर्मल लोक पाली दरवाजाने स्ट्राईक. किल्ल्यावर फिरण्यासाठी मुख्य ठिकाण पद्मावती माची, पद्मावती मंदिर आणि तलाव, संजीवनी माची, सुळा माची, बाली किल्ला आणि दरवाजे. बरीच लोक खाली. आणि बाकी आता ऊन आले, जी सावली होती आणि थंडी वाजत होती. पद्मावती माची झाली, आता आपण चाललंय बाली किल्ला. तर बाली किल्ल्याला बाली किल्ला आणि संजीवनी माची हाच रोड जातो. आता बाली तर बाली किल्ल्याला झाला पहिलाच टप्पा असा आहे. वरती अजून आहे. गावते काय ह्याला वाकू वाकू केला पण. आता आपण बाली किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती आहे. पुढं आहे बाली किल्ला, वरती जायचं आपल्याला. आणि इकडं आहे सुवर्णमाची, दिसते का? आणखी तर समोर दिसतंय ते आहे पाटकर डॅम. जायचं का, पावायचं का? थोडी मारला जाईल आपण पाहू जाईन आपण बाली किल्ल्यावर टॉपला. इथूनच आपल्याला पुढे तोरणा आणि राजगड दिसतो. ते उभं राहिल्याने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि दृष्टी जाणवते. आपले महाराज राहायचे. किती सुवर्ण सण आहे बघायला, की अजून पण इकडे आता धुक्यात आहे. इकडे रायगड आणि इकडे सिंहगड. आता जाऊया आपण तिकडं. पण बाली किल्ले आलो मस्त वाटतं. विशेष आहे त्याला बंदी आहे. आणि इथून खाली स्टाईल बघितलं तर आपल्या
गाड्या दिसतात पार्किंगच्या. नाही नाही इथे आज जातं की नाही शूज सॉक्स वगैरे काढून जा मस्त पाया बिया पडा बघा. तर बारीक किल्ल्यावर भरपूर पाण्याचा टाक आहे. इथं पण आता उतरतं की नाही इथून आम्हाला दिसलं आणि इथून रस्ता खाली जातो दरवाजाकडे. बाकी दोन व्ह्यू बघा एकदम मस्त दिसते. बाकी आता आपण खाली उतरतोय. हाँ सगळ्यात पहिले होते और इधर कोई ये लड़का ऐसा नीचे उतर रहा है. उलटा उतरा उलटा. सो प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. बाली केल्यानंतर आम्ही चाललोय सुयाळा माचीकडे आणि तिकडून नंतर जाणार संजीवनी माचीकडे. तो यहाँ पे अभी बहुत गहरी खाई है, तो हम पहले देखेंगे पत्थर डाल के कि कितनी बड़ी खाई है. ये 5 बार बचा, मतलब हमें यहाँ ठीक से जाना पड़ेगा, नहीं तो हम गिर सकते हैं. इसलिए आप भी चलिए और आराम से आइए. तो ये मैन वर्सेस वाइल्ड है. 1 2 3 4 और हम 5. पहुंच चुके हैं, लेकिन आगे का रास्ता और कठिन है, इसलिए हमें धीरे धीरे जाना पड़ेगा. धीरे 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 आते. शॉर्टकट बहुत बुरी भला है. हम शॉर्टकट लेने गए तो खदारदार रास्ते से थोड़ा adventure है. तो इसी तरह से हमारा वो खड़बड़ी रास्ता ख़त्म हो गया, लेकिन आगे का रास्ता खड़बड़ी है. तो हम जा रहे हैं अभी माची पे जा रहे हैं, लेकिन उससे पहले हम देखेंगे यहाँ पे फ़ोटोशूट हो रहा है. लेकिन वो आगे जा रही है, ये ब्लॉग इधर क्यों नहीं निकल रहा है इस रील के लिए? आप बता सकते हैं कुछ? क्या बताना है. आणि आता आपण वरती होतो. नक्की आपल्याला इथून यायचं होतं, पण आपण इथून आलं, ते पण ह्याच्यामुळं आलो. आणि आता आपण माचीकडे चाललो. मातीकडे चालू. चलिए फिर जल्दी, चलिए चलिए दौड़िए. चलिए चलिए चलिए. आज शनिवार आहे आणि सुवर्ण माचीकडे जातं की नाही आपल्याला हनुमानचं मंदिर दिसलं तो नक्की पाया पडून जा. एक्चुअली विषय कैसा है, अभी बज गया 1 और डोके पे ऊन आया है, इसलिए अभी बहुत डिहाइड्रेशन हो रहा है, थकान हो रही है, भूख लगी है. बट हम गढ़ पे आए तो हम गढ़ करेंगे पूरा, देख के ही जाएंगे. हां तर आलं आता आपण चिरखती बुरीजवर. आता इथं मध्ये थांबलं जाईनवर. जेव्हा तुम्ही राजगडच्या बाली किल्ल्यावर उभा राहता तेव्हा तुम्हाला फक्त किल्ला दिसत नाही, तुम्हाला अभिमान वाटतो, तुम्हाला धाडस वाटतं, तुम्हाला स्वराज्याची सुरुवात जाणवते. राजगड बोलत नाही, पण जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर ते धैर्य, त्याग आणि दूरदृष्टीची कहाणी सांगते. हा एक अनुभव होता जो मी कायमचा घेऊन जाईन. आपण खाली उतरलो. इथं आपल्याला आपले श्री गणेशाजी दिसतात बाप्पाजी. पहिले आपण आलोय शिवाला माशी बघतो. पण दरवाजा आहे. तर आत्ता वाजलेत 1 आणि आपण 10 वाजता सगळं गड बघायला चालू केलं.
पहिलं आपण केलं पद्मावती माची, नंतर केली बाली किल्ला, आता आहे सोयरा माचीवर. आता आपल्या 3 तासात एवढा गड बघून झाला आहे. आता लास्ट आपली राहिली आहे संजीवनी माची. जरा ब्रेक घेणार आहे आणि मग नंतर संजीवनी माचीवर जाणार आहे. ओह शिट यार, हम तो बहुत गंदी खाई में गिर रहे हैं. लेकिन हमारे यहाँ बजरंग बली है. आता आपण जाणार आहे संजीवनी माचीकडे. तर आता आपण हाच रस्ता परत त्याच रस्त्याने जाणार आहे. परत गुरुच्या कडेकडे चालणार. त्या साईडने रस्ता नाही आहे, त्या साईडने आहे, तर त्या साईडने चाललं आहे. काय यायचंय? जर ह्या भिंती बोलू शकल्या असत्या तर त्या आपल्याला आठवण करून देतील की महानता श्रद्धेपासून सुरू होते. राजगड हा केवळ इतिहास नाही तर आपण कोण आहोत ह्याची आठवण करून देते. एक छोटासा ब्रेक घेतलाय. भाकरी आणि बटाट्याचं घरूनच बनवून आणलं. खाऊया. गलाव खाण्याची वेळच नाही. लोणचं दे इकडं. बाकी आपलं हे लोणचं आहे, थोडं मला पण द्यावं. राजगड हा फक्त एक किल्ला नव्हे तर तो एक अनुभव आहे. जर तुम्हाला इतिहास, ट्रॅकिंग आणि निसर्गाची आवड असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. तर आत्ता आलो आपण संजीवनी माचीपाशी. पुढे बघू शकता ही आहे संजीवनी माची. खाली लोक ट्रेक करतात. आता आपण संजीवनी माची बघू आणि रिटर्न टू बाली किल्ला. येता की नाही मजा वाटली, पण आता जाता की नाही बघा. टप्पे टप्पे. आणि आता आपण ड्रोन उडवते. एक शॉट घेऊ आपण मस्तपैकी. आणि आता आपण ड्रोन ऑन करतोय, कारण एक ड्रोन शॉट घ्यायचं आहे तिकडं, त्यासाठी ड्रोन ऑन करतोय. तर ह्या दरवाज्यातून खाली या माचीकडे जाण्यासाठी. हां आहोत आपण संजीवनी माचीवरती. मागं दिसतंय ते आहे बाली किल्ला. आणि इथूनच तोरणाचे ट्रॅक होतो. समोर दिसतंय ते आहे तोरणा. तर बंडीच्या कडेने असा एक रस्ता आहे, इथून उतरायला आहे. जुन्या काळी इथं बघा मशाल लावत असं म्हणजे केवढं खाली केवढं आहे बघ. आपली भेळ पार्टी आणि ताक पार्टी झाली. आणि आता आपला गड अक्का झालाय बघून. आता घरी जायचं तर खूप कसं तरी वाटतं. घरीच निघालो तर अजून गडाव फिरूशी वाटत होतं. हे काय गुरख्या मारते. तर आता वाजलं 5. सगळं ब्रेक वगैरे घेऊन आपण एक 6 ते 7 तासात पूर्ण गड फिरू शकतो. आणि आता आम्ही निघालो आहोत खाली पार्किंगला. तर किती वेळ जाते बघूया. ट्रेक संपला पण भावना कायम आहे. राजगड हा फक्त भेट देणारा किल्ला नव्हे तर अशी जागा आहे जिथे तुम्हाला जाणवते. तर आता वाजलं 7:11. आपण बरोबर 5 वाजता उतरायला गड चालू केलं. 6 तासात बरोबर आपण खाली आलो बेसला, म्हणजे गडाच्या पायथ्याला. तर आता आपण काहीतरी जेवण बघू आणि घरी जाऊन ब्लॉग एंड करू. जर तुम्हाला इतिहास, ट्रॅकिंग आणि निसर्ग आवडत असेल तर राजगड तुमच्या यादीत असलाच पाहिजे. ह्या प्रवासात माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.